अनेक पदावर बसलेले आहेत. प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन खरं बोलण्याची एक शपथ घेतली की आम्ही जनतेला किंवा देशाला फसवणार नाही, खरं बोलू. मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांचा आदर्श न पाळता महाराष्ट्राच्या जनतेला काही खोटं सांगू नये, खोटं बोलू नये. ज्याला तुम्ही महिला आरक्षण बिल वगैरे म्हणताय आत्ता, ते मुळात महिला आरक्षणाचं विधेयक नव्हतं. ते मतदारसंघ अंधाधुंद पद्धतीनं तोडण्याचं एक बिल होतं. देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेत आहेत असं कळलं. साधारण 20 सप्टेंबर 2023ला त्यांनी एक ट्विट केलं. ते त्यांना मी वाचून दाखवतो तुमच्या माध्यमातून. देवेंद्रजी म्हणतायत, बघा हा ऐतिहासिक क्षण. लोकसभेने आज महिला आरक्षण विधेयकाला बहुमताने मंजुरी दिली. विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली. लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये यामुळे महिलांना 33% आरक्षण मिळेल. कोण म्हणताय? देवेंद्र फडणवीस म्हणतायत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांपैकी हे सुद्धा एक ऐतिहासिक पाऊल आहे. देशात रखडलेले अनेक प्रश्न निर्णय शून्यता आणि कर्तव्य शून्यतेमुळे अनिर्णित होते. आज नवा भारत सर्वसमावेशकतेच्या, सर्वांच्या समान भागीदारीतून विकासाच्या एका नव्या मार्गावर वाटचाल करतोय. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप आभार. संपूर्ण देशभरातील नारी शक्तीचेही मनपूर्वक आभार. मग 20 सप्टेंबर 2030ला ट्विट करण्याचं कारण काय फडणवीस साहेबांना आमच्या? याचं कारण असं आहे की हे बिल मंजूर झालेलं आहे. हे बिल मंजूर झाल्यावर आपण नरेंद्र मोदींचं नारी शक्तीचं अभिनंदन केलेलं आहे. मग आता 3 वर्षांनी कसली भ्रूणहत्या झाली? भ्रूणहत्या हा कायद्यानं एक अपराध आहे. महाराष्ट्रात भ्रूणहत्येवर बंदी आहे. हे ते विसरले. 2023ला जे बिल मंजूर झालं त्या बिलासंदर्भात तुम्ही आता आमचा निषेध करताय. दुसरं असं आहे, हे महाशय जे आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांना कळलं पाहिजे की 2023ला संसदेनं नारी शक्ती वंदन अधिनियम बिल मंजूर केलं. त्यानंतर राष्ट्रपतीच्या सहीनंतर तो कायदा बनला आणि परवाच्या 16 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारनं कायदा मंत्रालयाकडून अधिसूचना काढून हा कायदा लागू केला. त्याच्यामुळे 33% आरक्षण हे विविध विषयांवरती संजय राऊत संवाद साधतायत. याकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास महाफास्ट 50 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. प्रेझेंटेड बाय अभयचे जांभूळयुक्त जंबो वासव, मधुमेहींसाठी संजीवनी. को पावर्ड बाय मोठेगावकर सरांचे आरसीसी, महाराष्ट्रात सर्वाधिक डॉक्टर व इंजिनियर घडवणारा आपला क्लास. महिला विधेयकाच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद. मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे काही प्रमुख नेतेही उपस्थित असतील. महिला आरक्षण विधेयकासंदर्भात इंडिया आघाडीने घेतलेल्या भूमिकेला महायुती लक्ष्य करणार असल्याची सूत्रांची माहिती. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये महायुतीचा उद्या जनाक्रोश मोर्चा. जांभुरी मैदान ते वरळी डोम दरम्यान मोर्चा. फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेतेही उपस्थित असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावरती. जिल्हा परिषदेच्या 15 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला जाणार. शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान दिलं जाणार.
डीजीसीएच्या अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक. रोहित पवारांचं ट्विट. छोट्या माशाला अटक, याहून मोठमोठे मासे असे यंत्रणेत आहेत. 2 महिने उलटले तरी सीबीआयनं तपास हातात घेतला नाहीये. रोहित पवारांचा ट्विट करत हल्लाबोल. धार्मिक चालीरीतींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव. नागपुरातील एनजीओ चालक रियाज काझीला मानकापूर पोलिसांकडून अटक. एनजीओ चालक रियाज काझीवरती 2 वर्षांपूर्वी तरुणीचा विनयभंगाचा आरोपही असल्याची माहिती आहे. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपीनं कृत्याची खंत बोलून दाखवली नाही. पोलीस चौकशीत माहिती समोर आली आहे. आरोपी सराईत गुन्हेगाराप्रमाणेच वागत असल्याची सूत्रांची माहिती आहे. आरोपीने मुलींसोबत संवाद कसा साधायचा याची कबुलीही दिली आहे. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित तरुणींचे कुटुंब एसआयटीला मदप्रतिसाद देत नसल्याचं समोर आलंय. सामाजिक बदनामीच्या पोटी पीडिता पुढे येत नाहीयेत, सूत्रांची माहिती आहे. 7 दिवसात फक्त एकच पीडित तरुणी समोर आली आहे. एसआयटी समोर मोठं आव्हान आहे. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण. आरोपी अयानच्या लाईफस्टाईलचे चक्रावून टाकणारे व्हिडिओ आहेत. पिस्तूल, 3-4 आयफोन, थार गाडी, पैशांचे बंडल आले कुठून? अयान चालवत असलेली थार गाडी कुणाच्या मालकीची आहे? अयानकडे पिस्तूल वापरायचा परवाना होता का, असा सवाल उपस्थित. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण. किरीट सोमय्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी अमरावतीत येणार. कोचिंग क्लास आणि सायबर कॅफेमध्ये जाऊन सोमय्या संपूर्ण भेट देऊन माहिती घेणार. राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीमकडून टीसीएस प्रकरणी झाडाझडती. आयोगाच्या 4 सदस्यीय पथकाची टीसीएस कंपनीमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट. पीडित महिलांचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्यास सुरुवात. नाशिकच्या टीसीएसमध्ये धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणी कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी पीडितेने कॉर्पोरेट जिहाद सोसला. सूत्रांची माहिती. तर राष्ट्रीय महिला आयोगाने पीडितेची परिस्थिती जाणून घेतली. राष्ट्रीय महिला आयोगाकडून टीसीएसमध्ये 1.5 तास चौकशी.